भीमाईच्या भासराचा रामजीच्या लेकराचा पाय धुणे असा भारी जागा केवा जग जेठीगा झाला उजेड हातवरे त्याला टोकडे आभाळ दुबळ्याला बळ घुंगराची बाजे काठीगा तर मला भीम बाळ भीमाईच्या पोटीगा. मी सन्माननीय संघारे सर यांना विनंती करतो की त्यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करावे. तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा. आपल्या मोहनगिरा सोसायटीतले सन्माननीय रजत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी महात्मा फुले यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करावे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. मी आदरणीय अलकाताई कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आदरणीय साखरेताई यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सन्माननीय बोलेताई आणि सन्माननीय संगारेताई तसेच सानिकाताई आणि आपल्या श्वेता मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करावं. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. आपल्याला लाभलेले सन्माननीय डॉक्टर जितेंद्र खराडे तसेच ऋतिक आणि मी ओंकार आणि स्वप्नील दादा यांना मी आणि ऍडव्होकेट दयानंद गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी अगरबत्ती पेटवून आपला कार्यक्रम सुगंधित करावा. सोसायटीचे खजिनदार माननीय लिपूबाई यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी अगरबत्ती पेटवून आपला प्रोग्राम जरा सुगंधित करावा. सर्व फेस्टिवलचे मेंबर तसेच पुरोहित साहेब येथे हजर झालेले आहेत. तसेच आमच्या भोलेताई दोन्ही ताई त्यांनी यावं आणि समय प्रज्वलित करावी. आणि तसेच मी
गोपेश गायकवाड आणि शोभाताई इंगळे आणि शुद्धता इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी समईचं प्रज्वलन करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तसंच मी उर्मिला ताईंना सांगतो तुम्ही पण जॉईन व्हा. विमल साहेब आपल्या जयंतीच्या कार्यक्रमात उपलब्ध झालेले आहेत. कृपया त्यांनी सुद्धा मंचावर येऊन समयी प्रज्वलित करावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयं धम्मं शरणं गच्छामि, तृतीयं संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि. सुरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. वर्णगन्धगुरुचरितं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजेन बुद्धं कुसुमेन नयनं कुह्येन प्रेतेन लवामि मोक्षं. मोक्षं निरायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम्. घनस्मारकदीपेन दीपेन तमुदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदम्. बुद्धं धम्मच्च संघं सुगततनुभवा धातु धातुगभ्रे. लङ्कायं जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके च धूपे. सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलससिसे केशलो मादिधातु वन्दे. सभ्ये बुद्धं दशवदतनुजं बोधिचैत्यं नमामि. वन्दामि चैत्यं सब्बं सब्बठानेषु सुपरिचितं साधु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीवं. निमलचक्षु गभीरगौसं गौरवर्णं सुकायम्. अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं.
विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंता आमचा खरा भक्तकाचा चौदार संगरी शास्त्र घडिता करी कापला अडी तुली रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता तुझा आईला अगतिका मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती साथ सज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा साधु 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 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भीम जय भीम. ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही ज्याचा रुबाब राजेशाही सुटा बुटात रोजच राही जगात गाजा बाजा ज्याचा जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा जगात गाजा बाजा भीमराव एकच राजा छाती कणखर निर्भीड ढाल तलवार केली त्यांनी हातात लपेन एकटाच लढला छाती ठोकून तलवार केली त्यांनी हातात लपेन एकटाच लढला छाती ठोकून वाचा फोडली मुक्या ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या साजरीकरणाकरता इथे जमलेलो आहोत. या कार्यक्रमाची आपण आता सुरुवात करणार आहोत. सर्वात प्रथम मी आजच्या या जयंती कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सगळ्या आपल्या भवनखेडा परिवारातील सदस्यांचं प्रथमतः स्वागत करतो. शहाणे साहेब यांना विनंती करतो की आपण बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावे. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.
मी डॉक्टर कराडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी इथे यावे आणि महामानवांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करावे. धन्यवाद सर. ओके, महिला परिवारातील सर्व सदस्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यावे आणि दीप प्रज्वलन करावे. या चौघीजणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. इकडे बघ. हां, ओके, ठीक आहे, ठेव. इकडे बघ. ओके, हां हां. हात लाव तिथं फुलं. ताई, तुम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135व्या जयंती निमित्त आपण मोहनखेडातील सर्व सदस्य आज एकत्रित आलेलो आहोत. त्यामुळे मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या महामातांनी आपलं सर्वस्वी योगदान दिलं, त्या महापुरुषांना व महामातांना मी अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण मोठ्या हर्षोल्लासाने जवळजवळ संपूर्ण जगामध्ये साजरी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही एक गोष्ट अशी लक्षात येते प्रकर्षाने पाहता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही फक्त जयंतीच्या दिवशी डोक्यावर घेऊन फिरतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आम्ही डोक्यात घेत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की माझ्या नावाचा उदो उदो करण्यापेक्षा माझे विचार तुम्ही लक्षात घ्या, माझे विचार तुम्ही ध्यान ठेवा आणि त्या विचाराप्रमाणे तुम्ही चला, म्हणजे तुमचा उद्धार होईल. काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अगदी थोडक्यात सांगतो मी आणि अगदी थोडे विचार सांगतो, संपूर्ण सांगत बसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि हे केल्यानंतर शिकवा, चेतवा आणि संघर्षाला प्रवृत्त करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरची पहिली पिढी मी पाहिली, दुसरी पिढी मी पाहिली, तिसरी पिढी मी पाहिली आणि चौथी पिढी पाहत आहे सध्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर जी पहिली पिढी होती ती पहिली पिढी एकदम अडाणी होती. अक्षरशः हाडाची काळ करून, खूप मेहनत कष्ट करून, कधी अर्धपोटी तर कधी पूर्ण उपाशी राहून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं. ती मुलं पहिली पिढी शिकल्यानंतर
क्लास 1 सुपर क्लास 1 पदापर्यंत पोहोचले. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार थोडासा डोक्यात घेऊन त्यांनी दुसऱ्या पिढीला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. ही दुसरी पिढी सुद्धा तिला संघर्ष करावा लागला. त्या दुसऱ्या पिढीला सुद्धा संघर्ष करून आपल्याला स्वतःचा उद्धार करण्याकरता पुढे यावं लागलं. आणि ती दुसरी पिढी म्हणजे आमची पिढी. आमची पिढी सुद्धा काही सहजासहजी मोठ्या पदापर्यंत पोहोचली नाही. तिला पण फार कष्ट करावं लागले, फार संघर्ष करावा लागला. आईबापांची परिस्थिती ही थोडी नाजूकच होती. त्या नाजूक परिस्थितीमध्ये स्वतः कामधंदा करून आणि शिकून ते मोठे झाले आणि मोठ्या पदावर पोहोचले. परंतु या दुसऱ्या पिढीने काय केलं की जी तिसरी पिढी होती त्याच तिसऱ्या पिढीला कष्ट हे शिकवले नाही. तर जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे यातच ती दुसरी पिढी मजबूर राहिली. आणि तिसऱ्या पिढीला जे गोष्टी होत्या त्या सगळ्या आयत्या मिळायला लागल्या. त्याचा दुष्परिणाम असा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ होती त्या चळवळीला खंड पडला. आणि त्या संघर्षाला खंड पडल्यामुळे झालं काय की तिसऱ्या पिढीच्या जन्माला खौजा आलं. खौजा म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. या खौजामुळे झालं काय की तिसऱ्या पिढीला आयटम मिळाल्यामुळे आणि संघर्ष आणि कष्ट न शिकल्यामुळे त्यांनी त्यावर कशी मात करायची हे या दुसऱ्या पिढीने शिकवलं नाही. आणि तिसरी पिढी कशी आपलं पोट भरण्यापर्यंत आली. परंतु चौथ्या पिढीचे जे हाल आहे ते या खौजा पिढीमुळे त्याचे एकदम परिणाम आता आपल्या समोर दुष्परिणाम आपल्या समोर दिसायला लागलेले आहेत की फक्त कॉम्पिटिशन वाढलेली आहे. सगळ्या गोष्टीमध्ये खासगीकरण झालेलं आहे. सरकारी नोकऱ्या राहिल्या नाही. प्रायव्हेट मध्ये 10,000 ते 15,000 रुपये महिन्यानी काम करावं लागतं. आणि ह्या 10-15,000 मध्ये ही चौथी पिढी आणि तिसरी पिढी स्वतःच पोट सुद्धा भरू शकत नाही अशी परिस्थिती आलेली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा समय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तुमच्या पुढे फार मोठा आदर्श आहे. आम्हाला दुसरं कोणाचे आदर्श घेण्याची काही आवश्यकता नाही. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जर तुम्ही पाहिलं आणि त्यातील कष्ट ते जर पाहिलं तर आम्ही आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये ते फीड करू शकतो. कुठल्याही कार्यक्रमाला जाताना तिसऱ्या पिढीने काय केलं फक्त एकटेच गेले कार्यक्रमाला. आपल्या मुलांना पत्नीला त्यांनी कधी सोबत नेलं नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ त्यांना कळली नाही. आणि आपल्या चौथ्या पिढीला त्यांनी सांगितलं आहे आम्ही बाहेर जाऊन येतो तू घरातच बैठ अभ्यास कर. अरे एक दिवस अभ्यास नाही केला तर तो काही नापास होणार नाही आणि त्याचा पर्सेंटेज काही कमी होणार नाही. परंतु त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यक्रमाला नेऊन त्याचं प्रबोधन होऊ द्या. त्याचा प्रबोधन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ काय आहे हे तरी शिकेल. आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत पुनर्जीवित करून आमच्या समाजाचा उद्धार करू शकेल हे विचार तरी मी त्याच्या मनामध्ये फिरलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विचार होता. त्यांनी तुम्हाला चातुर्वर्ण्याच्या नरकाच्या गर्तेतून बाहेर काढलं आणि बुद्धाच्या आवडीमध्ये टाकलं. बौद्ध धर्माचा तुम्हाला बौद्ध धर्मामध्ये नेलं. आम्ही 1956 साली बौद्ध धर्मीय झालो. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आम्ही बौद्ध धर्मीय झालो. परंतु बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर
आम्ही खरोखरच बौद्ध आहोत की नावाचे बौद्ध आहोत, हा मी एक समोर प्रश्न उभा राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या बौद्ध धर्माची दीक्षा देताना. तर 22 प्रतिज्ञांचं आम्ही खऱ्या अर्थाने पालन करतो का? जर आम्ही 22 प्रतिज्ञांचं पालन करत नाही, आम्ही बौद्ध नाहीये. ह्या 22 प्रतिज्ञांमध्ये संपूर्ण बौद्ध धर्म सामावलेला आहे. आम्ही प्रत्येकाने त्या 22 प्रतिज्ञा रोज वाचल्या पाहिजे आणि त्या 22 प्रतिज्ञांप्रमाणे आम्ही आमचं आचरण केलं पाहिजे, तरच आम्ही बौद्ध धर्मी होऊ. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं की असं व्हायला नको की पूर्वाश्रमीच्या महाराजांनी बौद्ध धर्म वाटवला. तर आम्ही या 22 प्रतिज्ञांचं पालन अवश्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांचा एक तिसरा आणि महत्वाचा विचार होता की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या काळात म्हटलं होतं की ज्या काळामध्ये आमच्या घराला कुणाच्या भिंती सुद्धा नव्हत्या, संपूर्ण उघडं होतं, वरती अर्धवट पडलेलं छप्पर होतं, ह्या काळामध्ये म्हटलं होतं की घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आम्हाला प्रश्न असा पडतो की आमच्या घराला भिंती नाही तर भिंतीवर कसं लिहून ठेवायचं? तर डॉक्टर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की तुमच्या मनामध्ये पहा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. आता शासनकर्ती जमात बनायची म्हणजे काय? शासन कोण करतं? सरकार कोण चालवतं? तर सरकार चालवतात IAS IPS अधिकारी. आणि शासन कोण, शासनावर नियंत्रण कोण करतं? त्या सरकारवर नियंत्रण कोण करतं? तर आमदार आणि खासदार. संसदेमध्ये खासदार आणि विधानसभेमध्ये आमदार. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती नव्हतं का की आम्ही संख्येने कमी आहोत? संख्येने कमी असलेला समाज हा आमदार खासदार कसा होऊ शकेल? हे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित नव्हतं का? निश्चित माहिती होतं. त्याकरता त्यांनी तुम्हाला दिशा दिली की तुम्ही पहिल्यांदा मॅग्नेट बना. मॅग्नेट स्टीलचं असतं आणि स्टीलचं ओढलं जातं. आपण माणूस आहोत, माणूस माणसाकडे कसं ओढलं जाईल ह्याकरता मॅग्नेट बना. आणि मॅग्नेट बनण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं कोटेशन लक्षात घ्या, ते म्हणजे संघटित व्हा. जर तुम्ही संघटित झाला तर आपोआप दुसरे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि दुसरे लोक आकर्षित झाले की त्याचं रूपांतर तुम्हाला मतांमध्ये करता येईल आणि मग तुम्ही त्यांना आमदार खासदार बनवू शकाल, तुम्ही आमदार खासदार होऊ शकाल आणि ह्या देशाची शासनकर्ती जमात होणार. ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांविषयी जर बोललं गेलं तर तासन दिवस आपल्याला पडतील. अगदी मी थोडक्यामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगितलेले आहेत. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं तुम्ही सर्वजण अनुपालन करा अशी आशा व्यक्त करतो. आणि त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. नमस्कार. आज 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची असून आज आपण मध्ये आपण चांगला कार्यक्रम केलेला आहे. सर्व सदस्य मोहनकडे सर्व सदस्य कार्यक्रम उपस्थित राहून आपण सर्व कार्यक्रमाचे आयोजन चांगलं केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्पकार असून त्यांनी महत्त्वाचे चांगले बोध दिलेले आहे आणि पुढील समाजाला संदेश दिलेला आहे. कोणत्या प्रकारे कसं राहायचं आणि काय करायचं आणि आता सगळं सांगितलेलं साहेबांनी हे सर्व उत्तम प्रकारे तुम्ही करू शकता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी डॉक्टर जितेंद्र खराडे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे.
जय भीम. जय आज दिनांक 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. या कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून शुद्धोधन इंगळे साहेब म्हणजे आमचे पप्पा, त्यानंतर मम्मी शोभाताई इंगळे, त्यानंतर होळे साहेब आणि शहाणे साहेब, त्यानंतर डॉक्टर आदिती इंगळे साहेब आणि बरेच मान्यवर आपल्याला उपस्थित लाभलेले आहेत. मी आज या कार्यक्रमानिमित्त या सर्व मान्यवरांनी जो वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवलेली आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, श्रोत्यांचेही आभार मानतो. तर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलायचं तर एक काळ असा होता की आपला जीवनासाठी पण संघर्ष होता, पाण्यासाठी संघर्ष होता, शिक्षणासाठी संघर्ष होता. या संघर्षाचा काळ आपण कधी अनुभवलेला नाही, पण आपल्या पूर्वजांनी अनुभवलेला आहे. त्या परिस्थितीत त्यांनी तो संघर्ष करून जो काही आपल्याला आजचा दिवस जो दाखवलेला आहे तो महत्त्वाचा आहे. पण आजची परिस्थिती एक पूर्णपणे वेगळी आहे. आज जर आपण बघतो तर समाजात आपल्याला मान सन्मान आहे. आज आपण डॉक्टर आहोत, इंजिनियर आहोत, IAS ऑफिसर आहोत, शिक्षक आहोत, बरंच काही आहे. हे कशामुळे तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे, घटनेमुळे हे आज आपण हे दिवस बघतोय. पूर्वीचा जो काळ बघितला तो संघर्षाचा होता, आजचा काळ हा खूप चांगला आहे आणि येणारा भविष्य काळ जो असणार आहे तो खूप चांगला असणार आहे. भविष्य काळ जो आपला असणार आहे तो सुवर्ण काळ असणार आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळं आणि घटनेमुळं आपण हे दिवस पाहत आहोत. तर या दिनानिमित्त मी तुम्हाला सांगेन की आपण आज एक संकल्प करूया. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने बाबासाहेबांवर एक तरी पुस्तक वाचावं ही माझी आशा आहे. बऱ्याच जणांनी वाचलेलं असेलच, पण आपण आपल्या मुलांना आणि आपले सहकारी त्यांना बाबासाहेबांवर लिहिलेलं एक तरी पुस्तक वाचावं. ते 10 पानाचं असावं, 100 पानाचं असावं की 1000 पानाचं, पण एक पुस्तक वाचावं. दुसरा संकल्प आपण असं करूया की बाबासाहेबांनी लिहिलेलं एक तरी पुस्तक वाचावं. ज्या विषयात आपल्याला आवड असेल, बाबासाहेबांनी जवळपास सर्वच विषयांवर पुस्तकं लिहिलेली, तर त्या एखाद्या आवडत्या विषयावर आपण एक पुस्तक वाचावं. येणाऱ्या पिढीला बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी दिलेली एकात्मता, बाबासाहेबांनी दिलेले संविधान याची माहिती करून देण्याचं दायित्व आपलं आहे. येणारी जी पिढी आहे तिला आपण मार्गदर्शन करणं हे आपलं दायित्व आहे. आणि या दिनानिमित्त मी एवढं सांगेन की आज आपण सर्वांनी या दिनानिमित्त उपस्थिती दाखवली, 2-4 तास आपले दिले, त्यासाठी पण मी तुमचं धन्यवाद मानतो आणि मला बोलण्याची संधी दिली. आता जाता मी एवढंच म्हणेन की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, वाचाल तर वाचाल. हे जे बाबासाहेबांनी सांगितले यावर जर आपण अनुकरण केलं तर नक्कीच येणारा हा काळ हा सुवर्णकाळ असणार आहे आणि राष्ट्रच नव्हे तर विश्व हे बाबासाहेबांच्या विचारावर चालेल असं मला वाटतं. धन्यवाद. उर्मिलाताई यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर 2 शब्द मांडावे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम, जय भारत. मी आदरणीय शिवता मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचकावर आपले 2 शब्द मांडावे. सर्वांना मानाचा जय भीम. जय भीम. डॉक्टर सर यांनी जो आपल्याला एक बोध सांगितलेला आहे, आपण त्यातून बोध घ्यायला हवा की खरंच पुस्तक वाचायला हवं. पुस्तक वाचल्याने आपल्या ज्ञानात तर भर पडेलच, अजून आपण आपल्या पुढच्या पिढीला अजून आपल्याकडून काय देऊ शकतो, किती संस्कार देऊ शकतो, आपण त्यातून शिकवू शकतो. बस एवढंच मी सांगू इच्छिते. 2 शब्द मी फक्त गाण्याचे बोलते, जे मी मागच्या वर्षी पण बोलले होते. मी प्रिपेअर नाहीये, पण तरी पण आपल्या भीमाची पुण्याईमुळे आपण जे काही आहोत ते भीमाईच्या पुण्याईमुळे. म्हणून आपल्या भीमासाठी माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की माझ्या भीमा
आम्हा माणूस की देई त्यानं निघला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. धन्यवाद श्वेता. आता याला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आपले विचार मंचावर मांडावे. जय भीम. जय भीम. मी प्रगती गळे. आज आपण भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरणारे महान नेते डॉक्टर बी आर आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ते एक विचार आहे, एक क्रांती आहे, एक जास्वंत प्रेरणा आहे, ज्यांनी अंतरातून प्रकाश निर्माण केला, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला आणि संपूर्ण देशाला समतेचा मार्ग दाखवला. त्या महान व्यक्तिमत्वाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही लाखो लोकांना लढाईला बळ देतात. ज्या समाजाने त्यांना कमी लेखलं त्याच समाजाला त्यांनी ज्ञानाची ताकद दाखवली. ज्या अडचणी आडव्या आल्या त्याच अडचणींना त्यांनी पायऱ्या बनवलं. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते, पण त्याहूनही मोठं म्हणजे त्यांनी भारताला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. त्यांचा एक मंत्र, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ज्यांनी इतिहास बदलला, त्यांच्या विचारांनी भविष्य घडवणार, हीच खरी क्रांती. कारण ही जयंती नाही, ही नव्या क्रांतीची सुरुवात आहे. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. जय फुले. जय साई. धन्यवाद. असे विचार मांडले, प्रबोधनात्मक विचार मांडले, त्याचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आदरणीय संघाय सर यांना विनंती करतो की आपण विचार मंचावर मांडावे. पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम आणि सगळ्यांचे धन्यवाद. या इमारतीमध्ये आपण मोहन खेळाडूच्या इमारतीमध्ये आपली फार कमी कुटुंब आहे, पण तरी सुद्धा त्या शॉर्ट नोटीसवर आपण एकत्र जमलो आणि हा जयंतीचा कार्यक्रम आपण सक्सेसफुली, मला तरी वाटतं 100% सक्सेसफुली आपण पूर्ण करून दाखवला. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि सगळ्यांना शुभेच्छा परत एकदा. आता मला इथे बोलायची संधी दिली आहे, मला इन्सिस्ट केलं गेलं. माझ्यापेक्षाही ज्यांनी बुद्धांना आणि आंबेडकरांना वाचलेलं आहे अशा लोकांनी ऑलरेडी आपल्याला बरंच मार्गदर्शन ऑलरेडी केलेलं आहे. त्याच्यात मी परत खूप जास्त काहीतरी बोलणं हे मला थोडंसं योग्य वाटत नाही या मोमेंटला. कारण इंग्रजी सरांनी जे आपल्याला सांगितलं की 3च गोष्टी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली तो म्हणजे बुद्ध धर्म. त्याचं आपण किती पालन करतोय हे आपण पहिल्यांदा एकदा परत तपासून बघूया. ही सगळ्यांची जबाबदारी आहे, ती माझी सुद्धा जबाबदारी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिली, आणि ते 3 शब्द खूप महत्वाचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 पायांनी या 4 पिढ्यांचा प्रवास पाहिले. त्यांनी खूप योग्य पद्धतीने आजच्या या जयंतीनिमित्त जे ऍक्च्युअली आपण समजून घ्यायला पाहिजे ते त्यांनी योग्य पद्धतीने आणि अत्यंत कमी शब्दात आपल्याला योग्य पद्धतीने ते मांडलेलं आहे. आणि याच्यापेक्षा जास्त काही मी काय बोलू शकेन असं मला नाही वाटत, पण फक्त इथे संधी मिळाली मला आणि काहीतरी बोलायला पाहिजे, ती माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून मला थोडंसं बोलावं असं वाटतंय की जे 3 शब्द आहेत त्या 3 ज्या पायऱ्या आहेत, शिका, संघटित आणि संघर्ष करा, तर ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसला आपण किती न्याय दिलेला आहे हे परत एकदा आपण सगळ्यांनी तपासून बघितलं पाहिजे की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आज आपण इथे जमलेले जो लोक आहोत ते त्या समाजातून वर उठून आणि
पोहोचलेलो आहोत. म्हणजेच या समाजाचं आपण एक रिप्रेझेंटेशन करतोय आणि मूळ जो समाज आहे पूर्ण, जो अजूनही ऑपरेस आहे, ज्याला अजूनही आपल्या विचारांची गरज आहे, यांच्याकरता आपण उभं राहिलं पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. आणि म्हणूनच या 3 शब्दांकडे आपण पहिल्यांदा लक्ष दिलं पाहिजे की ज्याच्यातून आपल्या समाज हा प्रगती पथाकडे जाणार आहे, जो ग्लोबलायझेशन कडे जाणार आहे. म्हणजे पहिलीच जी स्टेप आहे शिका. आपण शिकलेलो आहोत. शिकणं म्हणजे फक्त साक्षर होणं असं मला वाटत नाही. शिकण्याचे वेगवेगळे अर्थ आहे. शिकणं म्हणजे फक्त एज्युकेशन घेणं, डिग्रीज कंप्लीट करणं एवढंच त्याचा अर्थ नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. ते शिकून आपण काय एक्झॅक्टली करतोय, आपल्या जीवनाला कसं उंचवतोय हे सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. आणि ते शिकून आपण समाजाला काय देतोय हे बघणं गरजेचं आहे. शिकल्यानंतर आपण ऑब्विसली संघटित राहिलं पाहिजे, कारण संघटनेमध्ये बळ असतं. संघटनेतनं संघर्ष तयार होतो. संघर्ष कोणाशी? समाजाशी का? तर हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासोबतच संघर्ष करायचा आहे की त्यात निर्माण झालेल्या रूढी परंपरा, चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा त्याच्याशी संघर्ष करायचा आहे. याचं एक मायन्यूट अनालायझेशन आपण केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने या 3 शब्दांवर आणि या 3 ज्या मूळ मंत्र आपल्याला दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्याचा परत एकदा आपण रिअनालायझेशन केलं पाहिजे. आपण त्या प्रोसेस मध्ये कुठपर्यंत पोहोचलो. म्हणजे आज आपण 135वी जयंती साजरी करतो. या 135 वर्षांचा हा जो प्रवास आहे याच्यामध्ये आपल्या समाजाने कुठपर्यंत मजल मारलेली आहे, या जगाच्या ग्लोबलायझेशनच्या प्रोसेस मध्ये आपण कुठे आहोत हे आपण आयडेंटिफाय करू आणि त्यानुसार मग आपल्या काही गोष्टी आपण पुढे करत राहिलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. आणि ती शिक्षण घेतलंय पण त्याचं मी एक्झॅक्टली काय प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स काय दिलेले आहेत, माझं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मी किती उंचावलेलं आहे, माझ्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची प्रेरणा घेऊन माझे समाज जे म्हणजे समाजातले माझे जे इतर घटक आहेत त्यांनी माझ्याकडून काय घेतलं पाहिजे, एवढं जरी आपण कंप्लीट केलं तरी ज्या बाकीच्या जे 2 स्टेप आहेत त्या हळूहळू आपण डेफिनेटली कंप्लीट करूच. तर एवढेच म्हणजे मी शिक्षण क्षेत्रात काम करतोय तेव्हा मला ज्या काही उणीवा मी रोजच्या माझ्या डे टू डे कामाच्या संदर्भात जेव्हा बघत असतो, माझं वैयक्तिक काम जेव्हा मी करत असतो तेव्हा शिक्षण या पहिल्याच टप्प्यावर आपल्याला अजूनही किती काम करायचं आहे हे मला रिअलाइज होतं की किती कशी सेक्टर्स आहेत की जिथपर्यंत आपण अजूनही पोहोचू शकलो नाही. का पोहोचू शकलो नाही तर त्याचं आपण रिअनालायझेशन केलं पाहिजे. कारण आपण फक्त एक हे माझं वैयक्तिक ऑब्झर्वेशन आहे, आपण शिक्षण आणि शिका याला फक्त आपण असं कन्सिडर करून चालतो की मी शिक्षण घेतो म्हणजे मी फक्त काही डिग्रीज कंप्लीट करतो. तर हे शिका हे तेवढ्या पुरतच मर्यादित नाहीये. शिक्षण घेऊन आपण काय एक्झॅक्टली करतोय, समाजाला काय देतोय हे समजून घेणं फार गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण तो पहिला शिक्षण ही एकमेव आपल्याकडे काय बोलता येईल त्याला चावी की ज्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोष्टी मिळू शकतो हे माझं मत आहे. आणि या जबाबदारीसह आपण पुढे जाऊया आणि या विचारांसह आपण पुढे जाऊया. एवढ्याच माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद मला बोलायची संधी दिल्याबद्दल. सगळ्यांना परत धन्यवाद सर. धन्यवाद. आजच्या 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम. जय जय भीम. विश्वभूषण भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जय भीम सर्वांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त माझ्या मिस्टरांनी एक लेख लिहिला आहे, तो मी आपणास वाचून दाखवत आहे. 14 ऑक्टोबर 1956च्या धर्मांतर सोहळ्यानंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे म्हणाले होते, मला भारत बौद्धमय करायचा आहे. परंतु आज काळाच्या प्रवाहात पाहिले तर केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण विश्व धम्मपथावर मार्गक्रमण करत असल्याचे जाणवत आहे. याची जाणीव प्रत्येक विचारवंताला होऊ लागली आहे.
भीमरायाने अत्यंत विचारपूर्वक वैज्ञानिक व विश्व कल्याणकारी असा बौद्ध धर्म स्वीकारला. याची आज जगाला प्रचिती येत आहे. कुणी मानो अथवा न मानो, परंतु आज विरोधक देखील बाबासाहेबांचे विचार व त्यांचे कार्य आणि बुद्ध धम्माचा गाभा विचार समजून घेऊ लागले आहे. जागतिक कीर्तीचे पूजनीय भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो धुतांगधारी ताडोबा हे प्रत्येक वर्षी पंढरपूर यात्रेत सहभागी होऊन जनजागरण करत असल्यामुळे संत संप्रदायातील अनेक विचारवंत कीर्तनकारद्वारे आज भीमरायाचे गुणगान करून लोक प्रबोधन करू लागले आहे. अशा प्रकारे विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वे देखील बाबासाहेबांना वंदन करताना दिसत आहे. याची काही जिवंत उदाहरण खालीलप्रमाणे. रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे गगन मलिक यांनी श्री सिद्धार्थ गौतम चित्रपटात बुद्धाची भूमिका साकारल्यानंतर बुद्ध धम्म स्वीकारण्याची प्रेरणा घेतली व ते म्हणतात, जब तक नमो बुद्धाय के साथ जय भीम नहीं कहोगे तब तक अभिवादन पूरा नहीं होगा. तसेच हिमांशु सोनी यांनी बुद्ध राजाओं का राजा या मालिकेत तथागत भगवान बुद्धांची उत्तम भूमिका साकारली आहे. ते म्हणतात की मी केवळ सिद्धार्थ गौतमाचा अभिनय केला नाही, तर मी बुद्ध जगलो आहे. हे सांगताना त्यांना घरी वरून येते. ते म्हणतात, अपने हक की लड़ाई लड़नी हो तो कलम की ताकत पहचानो. जैसे बाबा साहेब ने कलम की ताकत पर अपनी लड़ाई लड़ी है, वैसे ही अपने हक अधिकार के लिए हमें कलम का इस्तेमाल करना पड़ेगा. आज सत्यनारायण गोयंका गुरुजी बाबासाहेबांविषयी अपार आदर व्यक्त करताना म्हणतात, बाबा साहेब को भारत रत्न मिला ये अच्छी बात है, लेकिन आने वाली पीढ़ियां बाबा साहेब को विश्व रत्न कहलाएगी. आज ते शब्द खरे ठरताना दिसत आहे. विपश्यना विद्येच्या माध्यमातून देश विदेशातील अनेक जाती संप्रदायातील लोक भगवंताच्या विश्व कल्याणकारी धम्म समजून घेऊ लागले आहे. यामुळे जातीच्या भिंती ढासळू लागल्या आहे. याचे सर्व श्रेय पूजनीय श्री सत्यनारायण गोयंका गुरुजी यांना जाते. आज अमेरिका व इतर राष्ट्र युद्ध व विनाशाच्या उंबरठ्यावर असताना वंशाचे बौद्ध भिक्खू पन्नाकारा महाथेरो धुतांगधारी यांचे नेतृत्वाखाली सुमारे 20 ते 25 बौद्ध भिक्खूंनी जगातील शांतता, प्रेम व करुणेचा संदेश देण्यासाठी 26 ऑक्टोबर 2025 ते 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत विश्व शांतीकरिता वॉक फॉर पीस टेक्सास ते वॉशिंग्टन अशी 3700 मीटरची पायी पदयात्रा केली. या दरम्यान अमेरिकेतील नागरिकांनी याचे स्वागत केले. तसेच अमेरिकेतील ख्रिस्त पाद्री पॉप यांनी देखील या बौद्ध भिक्खूंना आदरपूर्वक चर्चमध्ये नेऊन त्यांचे स्वागत केले. या पदयात्रे दरम्यान भारतातील लोक कोलकाता च्या रस्त्यावर भटकत असलेले एक कुत्रा बौद्ध भिक्खूंच्या पदयात्रेत सामील झाला व या कुत्र्याने जनतेबरोबर अमेरिकेत पायी पदयात्रा केली. जगभर हा कौतुकाचा व चर्चेचा विषय ठरला
बौद्ध भिक्खूंनी या कुत्र्याला अलोका असे नाव दिले होते. अलोका एका भटक्या कुत्र्याला भिक्खू संघाचे महत्त्व समजले, परंतु स्वतःला बौद्ध म्हणून घेणाऱ्यांना भगवान त्यांच्या पूजनीय भिक्खू संघाविषयी अनास्था दिसून येते. प्रत्येक यावेळी अमेरिकन नागरिक अक्षरशः भारावून गेले होते. यावरून त्यांना युद्ध नको, बुद्ध हवा हे सिद्ध होते. विरोधक व राजकारणी बाबासाहेबांना व बाबासाहेबांच्या विचारांना जितके दाबण्याचा प्रयत्न करतील, तितके भीमाचे विचार अधिक तेजाने उभारून येतील. राजकारण्यांनी नको त्या व्यक्तींना भारतरत्न देऊन भारतरत्न या पुरस्काराचे महत्त्व कमी केले. बाबासाहेब चिंगारी आहे म्हणून माझा भीमराया केवळ भारताचाच नाही तर संपूर्ण विश्वाचा दीपस्तंभ आहे. तोच खरा विश्वरत्न आहे. नमो बुद्धाय. जय भीम. सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे प्रणेते छत्रपती शाहू महाराज, कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ, माता महामाया, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई, संत रविदास, संत कबीर, बिरसा मुंडा, पेरिया रामस्वामी नायकर, अण्णाभाऊ साठे आणि ज्यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत ते विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रथमतः अभिवादन. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आपणास सप्रेम जय भीम. तुम्ही छोट्या काही जयंतीचं अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. जरी छोटी माणसं असतील, कमी माणसं असतील, जरी ते विचार पसरवणारे असतील, तर ते हजारापेक्षाही जास्त आहेत असं म्हणता येईल. कारण अगदी इतक्या छोट्या वस्तीमध्ये सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत नाही, तर बाबासाहेबांची जयंती या देशात नव्हे तर विदेशामध्ये, म्हणजे विदेशामध्ये अगदी 100 देशांहूनही जास्त देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे एक विचार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं. जेव्हा या देशातून तुमचे प्रधानमंत्री जेव्हा विदेशामध्ये जातात, तेव्हा बुद्ध धम्माची हे जे पुस्तक आहे, ते पुस्तक ते भेट म्हणून देतात. म्हणजे याचाच अर्थ भारत हा बुद्धाचा देश आहे आणि बुद्ध आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार असा आपल्याकडून, म्हणजे पूर्वीचा जो काळ होता अतिशय भयानक होता. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा संविधान होतं, परंतु त्या संविधानामध्ये बहुजनांना हक्क अधिकार नव्हते. तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. केवळ आपल्यालाच नाही तर तमाम बहुजनांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. आणि शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता म्हणून फार मोठे असे अनर्थ घडले होते. पूर्वीचा काळ बघा, मनुस्मृती पती गेल्यानंतर आपल्याला स्वती जावं लागत होतं. आणि संविधानामुळे तुम्हाला कालपर्वाचाच प्रसंग बघा, अजित पवार दादा गेले आणि तिसऱ्या दिवशी त्यांची पत्नी उपमुख्यमंत्री झाली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची देण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला म्हणजे जे अधिकार होते त्या गोष्टीची अतिशय बाबासाहेबांना चिंता होती. बाबासाहेब ज्या घरात जन्माला आले ते घर अतिशय गरीब होतं. म्हणजे शिक्षणाची तशी परिस्थिती अतिशय हलाखीची होती की बाबासाहेब शिक्षण घेऊ शकत नव्हते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील हे सुभेदार होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे सुभेदारांचं हे 14वं रत्न
आणि 14व्या रत्नाला मला सांगा, एवढ्या 14 मुलांना सांभाळणं म्हणजे अतिशय कठीण परिस्थिती होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक कोहिनूर हिराच होता. आणि भयानक अशी परिस्थिती होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात घेतलं जात नव्हतं. बाबासाहेब बाहेर बसत होते आणि शिक्षक ज्या विद्यार्थ्यांना शिकवत असत तेच ते आपले ऐकत होते आणि आपला स्टडी पूर्ण करत होते. त्या काळामध्ये ब्रिटिश लोक इन्स्पेक्शनसाठी आले होते आणि इन्स्पेक्शनसाठी आल्यानंतर ते काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत होते. प्रश्नाची उत्तर म्हणजे वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्याला एकाही विद्यार्थ्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, परंतु बाहेर बसणारे भिमराव हे सारं प्रश्नांचे उत्तर देत होते. मग त्या अधिकाऱ्यांनी विचारलं की पृथ्वीपेक्षा सर्वात दूर असणारा ग्रह कोणता आहे. बाबासाहेब म्हणतात की सर्वात ग्रह मला तर माहित नाही, पण माझ्यासाठी हा शाळेमध्ये जो पाण्याचा माठ ठेवलेला आहे तो माझ्यासाठी सर्वात दूरचा ग्रह आहे. म्हणजे अतिशय दयनीय परिस्थिती होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घरातही परिस्थिती हलाखीची होती आणि शिक्षणाची दारे तर बंदच होती. अशाही परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी आपली शिक्षणामध्ये उच्चांक गाठला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे वर्गात बसू देत नव्हते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 7 नोव्हेंबर त्यांचे शिक्षण प्रथम शाळेत झालेला जो दिवस होता तो 7 नोव्हेंबर हा दिन सरकार विद्यार्थी दिन म्हणून साजरा करत आहे. यासारखी गोष्ट कोणती म्हणजे शिक्षण माणसाला फार उच्च स्तरापर्यंत घेऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या साऱ्या गोष्टी हेरल्या होत्या. ही व्यवस्था कशी आहे या व्यवस्थेवर घणाघाती हल्ला घालण्याचा चढवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की या देशामध्ये हा जो बहुजन समाज आहे आणि त्यातल्या त्यात ओबीसी समाजाची संख्या जास्त आहे, मग ओबीसी समाजाची प्रगती होणं जास्त गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं त्या संविधानामध्ये 340 कलम प्रथम टाकलं म्हणजे त्यांना प्रथमचा हक्क अधिकार प्रस्थापित केले. कारण बाबासाहेब म्हणतात जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे संविधानामध्ये या साऱ्या गोष्टी नमूद केल्या. आणि हा जो समाज आहे म्हणजे समाजाच्या संख्येप्रमाणे त्याची इन्व्हॉल्वमेंट असायला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं म्हणजे देश स्वतंत्र होत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळालं माणसं स्वतंत्र होत नाही, तर प्रत्येक माणसाला स्वतंत्र जीवन जगता यावं असं या देशामध्ये संविधान असणं जास्त गरजेचं आहे. मग जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं मग संविधान लिहिण्याची वेळ आली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणीही असं निमंत्रित केलं नव्हतं की या देशाचं संविधान तुम्ही लिहा म्हणून. परंतु डॉक्टर बाबासाहेबांची जी विद्वत्ता होती ती विद्वत्ता परदेशी लोकांनी ती हेरली होती. एक अतिशय हुशार प्रकांड पंडित असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि जेव्हा त्या काळामध्ये काँग्रेसच होतं आणि काँग्रेस कमिटी ही ब्रिटिशांकडे गेली आणि ब्रिटिशांना म्हणाले की तुम्ही आम्हाला या देशाचं स्वातंत्र्य देत आहात परंतु या देशाचं संविधान लिहिण्यासाठी आमच्याकडे तशी व्यक्ती नाही, म्हणून तुम्ही आमचं संविधान लिहून द्या. त्यांनी सांगितलं तुमच्या देशाचं संविधान लिहिण्यासाठी तुमच्याच व्यक्तीची आवश्यकता आहे. तुम्हाला कसा कायदा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही संविधान लिहिणं आहे म्हणजे आमच्याकडे ते अडचणीची व्यक्ती नाही. म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे तुमच्याकडे तर एक अतिशय विद्वान व्यक्ती आहे तर कोण आहे म्हणे तुम्ही सांगा. मग त्यांनी सांगितलं की डॉक्टर B.R. आंबेडकर हे या तुमच्या भारत देशाचं संविधान लिहू शकतील. परंतु त्या काळामध्ये ही मानसिकता होती, मनोवादी मानसिकतेला ही गोष्ट पटली नाही. त्यांनी ठरवलं काही झालं तरी चालेल पण B.R. आंबेडकरांना जर संविधानाची संधी मिळाली तर या देशामध्ये समतामूलक समाज व्यवस्था निर्माण होईल, ही वर्ण व्यवस्था नष्ट होईल, विषमता नष्ट होईल
आणि मुलुमध्यांना समतामूलक समाज व्यवस्था बनवायची नव्हती. त्यांना ही विषमता जशीच्या तशी टिकवायची होती. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये विरोध केला. परंतु त्यांनी सुचवलं होतं की तुम्हाला हे जे स्वातंत्र्य दिलेलं आहे हे स्वातंत्र्य जेव्हा तुम्ही देशाचं संविधान लिहाल तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने आम्ही स्वातंत्र्य बहाल करू. मग जेव्हा संविधान लिहिण्यासाठी जेव्हा इलेक्शनची वेळ आली संविधान समितीवर त्यावेळेस B.R. आंबेडकरांना विरोध होताच. परंतु जेव्हा इलेक्शनला उभे राहिले त्यावेळेस काँग्रेसचे प्रचार प्रमुख होते सरदार वल्लभभाई पटेल आणि जेव्हा पंडित नेहरूने सांगितलं की B.R. आंबेडकरांना निवडून येऊ द्यायचं नाही. मग नेमका जो प्रचार आहे तो प्रचार कशा पद्धतीने केला पाहिजे. त्यांनी सांगितलं की पंडितजी काळजी करू नका. B.R. आंबेडकरांना दरवाजातून का आपण खिडकीतून सुद्धा येऊ देणार नाही असा आम्ही प्रचार केलेला आहे. असा आम्ही चंग बांधलेला आहे. आणि त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या इलेक्शन मध्ये हरले. बाबासाहेब खूप नाराज झाले. बाबासाहेब म्हणतात की माझ्याकडे ही जी वर्ण व्यवस्था आहे ती मला नष्ट करायची आहे. स्त्रियांची अतिशय वाईट अवस्था आहे. साधारण प्रबोधनांना अगदी पशुहीन जीवन जगावं लागतं. तर माणुसकीचं जीवन जगण्याचे त्यांना अधिकार बहाल करण्यासाठी हे निवडून येणं अतिशय गरजेचं होतं. परंतु मनोवादी मला तर येऊ देणार नाही. मग त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब इलेक्शन मधून हरले आणि हीच गोष्ट पुन्हा ब्रिटिशांना कळवली. मग ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं की जोपर्यंत B.R. आंबेडकरांना तुम्ही संविधान समितीवर निवडून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतंत्र होता येणार नाही. त्या काळामध्ये बाबासाहेब मग त्यांनी इलेक्शनला जोगेंद्रनाथ मंडल यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि जयशर खुलना या मतदारसंघामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. म्हणजे जोगेंद्रनाथ मंडल यांची खरी किमया आहे आणि त्यांनी जो प्रचार केला आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले. मग पुन्हा ही गोष्ट त्यांना खटकली. मग पाकिस्तानची फाळणी हा विषय आला. मग त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की पाकिस्तानची फाळणी कशी असावी. ते जिथे 51% मुस्लिम असतील हिंदूंचा हा भाग भारतामध्ये आला पाहिजे. 51% जास्त असतील तर त्यांना पाकिस्तानला टाकलं. 78% हिंदू असताना सुद्धा B.R. आंबेडकर या देशाचं संविधान लिहून आहे म्हणून तो भाग 78% लोकसंख्येचा भाग देशभूना हा पाकिस्तानमध्ये आणला आणि त्यामुळे पुन्हा बाबासाहेब या संविधान समितीवर येणार नाही अशी व्यवस्था केली. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा त्यांना कळवलं आणि त्यांनी सांगितलं की काही झालं तरी एक तुम्ही ती जागा खाली करा नाही तर तुमच्या एखाद्या सदस्याला राजीनामा द्यायला लावा. मग त्या काळामध्ये त्यांनी कादोडकरांना राजीनामा द्यायला लावला आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले आणि म्हणून संविधान समितीवर बाबासाहेब गेले. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीवर गेल्यानंतर प्रत्येक माणसाला स्वतंत्र जीवन जगता आलं पाहिजे. पूर्वीचा राजा राणीच्या पोटात जन्म घेत होता. आजचा राजा मतपेटीत जन्म घेतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मताचा अधिकार दिला. मनोवादी म्हणाले B.R. आंबेडकर तुम्ही हा जो मताचा अधिकार देणार आहात पुन्हा कुणाला देणार आहात. बाबासाहेब आंबेडकर तळागाळातल्या प्रत्येक माणसाला मताचा अधिकार देणार आहे. म्हणे त्या काळामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला मताचा अधिकार दिला तर त्यांना लोकमान्य टिळक दिल्लीच्या सभेमध्ये म्हणाले की इथल्या कुंडाला मताचा अधिकार देऊन इथल्या कुंडी काही संसदेमध्ये नांगर टाकणार आहे. इथला मुस्लिम हा काय संसदेमध्ये घाण हाकलणार आहे. तिथला कामाची करणार आहे का महाराष्ट्र करणार आहे का. त्यांना मताचा अधिकार देण्यास काय अर्थ आहे. म्हणजे इतकं कुचितपणे म्हटलं होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं जिसकी जितनी संख्या वाली उसकी उतनी भागीदारी. या देशाचा प्रधानमंत्री खऱ्या अर्थाने 52% ओबीसी आहेत तर ह्या देशाचा प्रधानमंत्री ओबीसी असला पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं जिसकी जितनी संख्या वाली उसकी उतनी भागीदारी. परंतु या देशामध्ये या देशाचा इतका चांगला विचार करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परंतु आजही खऱ्या अर्थाने बहुजन समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा समतेचा विचार मानवतेचा विचार स्वीकारायला आजही तयार नाही.
याला कारण आहे की बाबासाहेब काय म्हणतात की आपण जो शिकलेला मनुष्य आहे प्रत्येकाने म्हणजे बाबासाहेब म्हणतात ना की दिशा सुद्धा जर एकाला प्रत्येकाने दिशा दिली पाहिजे तसेच आपण जी मैत्री करतो मैत्रीतून जे जे आपले मित्र परिवार आहे त्या मित्र परिवाराला खऱ्या अर्थाने हा समतेचा विचार प्रत्येकाने सांगण्याचा विचार केला पाहिजे. जाती तोडो समाज जोडो अशी संकल्पना खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण करतो. आजही आपण खऱ्या अर्थाने बहुजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलं नाही. त्या काळामध्ये मंडल आयोगाची स्थापना व्हावी, जातीची निश्चिती व्हावी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने बहुजनांची काळजी होती. पंडित नेहरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की प्रथमतः आयोगाची नेमणूक करा. कालेकर आयोगाची नेमणूक केली आणि कालेकर आयोगाला पंडित नेहरूने कालेकरांना रात्री 1 वाजता अशोका हॉटेलमध्ये बोलवलं. कारण B.R. आंबेडकरांनी फार तगादा लावलेला आहे. ओबीसीचं आरक्षण देणं फार गरजेचं आहे. त्यांची निश्चिती जातीची निश्चिती होणं गरजेचे आहे. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जास्त तगाद्याची असल्यामुळे पंडित नेहरूंना करावी लागली. मग पंडित नेहरूंनी कालेकर आयोगाला सांगितलं की जर ओबीसींना आरक्षण दिलं तर ब्राह्मण धोक्यात येते. मग ही गोष्ट त्यांनी विचार केला की खरं असं आहे कारण त्या काळामध्ये ब्राह्मणांनी शिकायचं होतं, बहुजनांनी शिक्षण घ्यायचंच नव्हतं. म्हणून त्या काळामध्ये राष्ट्रपतीला 30 पानाचं पत्र लिहिलं आणि कालेकर आयोगाला त्या काळामध्ये याच लोकांनी ज्यांना आम्ही आमचे कैवारी म्हणतो त्यांनीच खऱ्या अर्थाने विरोध केला. श्रीमंत कोकाटेंचं पुस्तक वाचा. श्रीमंत कोकाटे म्हणतात खऱ्या अर्थाने ओबीसीचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ते गेल्यामुळे आज रस्त्यावर सर्वांना उतरावं लागतं. म्हणून बाबासाहेब तेव्हा म्हणत होते की आज तुम्ही आरक्षण नाकारता परंतु जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज लागेल तेव्हा देण्यासाठी मी नसणार आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे कोणतीच गोष्ट अशी सोडली नाही तर तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच स्पर्श झाला नाही. बघा स्त्री आणि पुरुष एकाच रथाची 2 चाके आहेत परंतु स्त्रियांना आजही दुय्यम दर्जा म्हणजे पूर्वीच्या काळात तर होताच तसं आजही सुद्धा आहे. स्त्री ही एकाच वेळी देवी होती आणि पापयुनी होती. एकाच वेळी युगायुगाची माता होती आणि बलात्काराची साधने होती. अशा स्त्रीला प्रतिष्ठित जीवन जगता यावं म्हणून बुद्धांपासून प्रयत्न झाला. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची कार्यपुरी केली. सावित्रीबाई फुलेंनी अहोरात्र प्रयत्न केले आणि त्या काळामध्ये म्हणत होते महिला जर शिकल्या तर त्यांच्या ताटात ताळ्या होतील, नवरा मरेल, एक विधवा होतील, भूकंप होईल. अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या काळामध्ये सांगितल्या आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा या व्यवस्थेवर घराघाती हल्ला केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरं तर कायदाच करून दिला की स्त्रियांच्या प्रगतीवर समाजाचं प्रगतीचं मोजमाप ठरविता येतं. एक स्त्री जेव्हा एक पुरुष शिकेल तर एकच माणूस शिकला जाईल परंतु जेव्हा स्त्री सुशिक्षित होईल आपलं कुटुंब आणि समाज आणि देश सुधरेल, देश शिकेल म्हणजे स्त्रियांच्या प्रगतीवर समाजाचं मोजमाप ठरविता येतं. जर स्त्री प्रगत असेल तर देश प्रगतीचे खरी लक्षण आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना समान जेव्हा हिंदू कोड बिल मंजूर करण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केले. हिंदू कोड बिल मंजूर झालं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री पदावर लाथ मारली, राजीनामा दिला. हिंदू कोड बिल म्हणजे महिलांची स्वातंत्र्याची सनद होती. स्त्री जेव्हा नोकरी करेल तिला समान वेतन, तिला समान कायदा, समान वेतन, पुरुषांना तिचे हक्क असतील. तिला नोकरीच्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन, तिच्या बाळासाठी पाळणा घर आणि प्रसूतीच्या काळामध्ये 2 वर्षाची रजा
आणि रजनीचा भर पगार म्हणजे आणि तिच्या माहेरची प्रॉपर्टी आणि सासरची प्रॉपर्टी सुद्धा तिला मिळावी, ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र व्हावी अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये आपल्याला सर्वांनाच सर्व जाती धर्मावर कोणत्याही जातीवर अन्याय होऊ नये ही सारी धारणा बाबासाहेबांची होती. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे, आजही बघा, आजही स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात, त्याची पोलीस सुद्धा दखल घेत नाहीत. त्याला कारण ही व्यवस्था कशी आहे. बाबासाहेब म्हणतात त्या देशाचं संविधान मी खूप चांगलं लिहिलेलं आहे, तर राबवणारे जर लायक असतील, लायक नसतील तर त्या संविधानाला काही अर्थ उरणार नाही. तर भगिनींनो, बंधूंनो, महत्वाची गोष्ट म्हणजे हा काळ आज आपण आम्ही फार प्रगत झालेला आहोत, परंतु खऱ्या अर्थाने या देशामध्ये प्रत्येक माणसाला त्याच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळाली पाहिजे, प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, हे संविधानाने हक्क दिलेले आहेत. परंतु जे राज्यकर्ते आहेत त्यांनी आजचा पुढचा काळ फार भयंकर आहे. ही जी मधली पिढी होती, मधल्या पिढीला आरक्षण मध्ये प्रमोशन होतं, मोठे अधिकारी झाले आणि त्या अधिकारामुळे आपण अशा मोठ्या शहरामध्ये अगदी मागण्या घरांमध्ये राहतो. आज आपले डॉक्टर, इंजिनियर मुलं आहेत, म्हणजे खाजगीकरण झालं. खाजगीकरणामध्ये दुसरा इंजिनियर मुलगा नगरपालिकेमध्ये 10,000 रुपये घेऊन काम करतो. इतकी महागाई प्रचंड वाढलेली आहे, तुमच्यावर टॅक्स आहे, तुम्ही दूध घेतलं तरी तुम्हाला जीएसटी भरावी लागते. इतका भयानक काळ आलेला आहे, परंतु आम्ही अगदी गुलाम आहोत. बाबासाहेब म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. बघा नेपाळमध्ये कशी परिस्थिती झाली, त्यांना विचार समजला, त्यांच्यावर अन्याय झाला, त्या अन्यायाची त्यांना झळ बसली. त्यांनी तो विचार केला की अन्याय सहन करणारा योग्य नाही. बाबासाहेब म्हणतात जो अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार आहे. तर माझ्या या बंधू भगिनींना, सर्व जाती धर्माच्या बंधूंना भगिनींना मी विनंती करते की या देशामध्ये ही जी समतामूलक समाज व्यवस्था निर्माण करणारी आणि आपले हक्क अधिकार बहाल करणारं जे संविधान आहे, त्या संविधानाचं इतकं चांगलं संविधान असताना सुद्धा आमचे हक्क अधिकार मिळत नाही, तर हक्क मागून मिळत नाही, तर त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि जर आम्हाला खऱ्या अर्थाने आमचे हक्क अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला न्याय देण्यासाठी आपण सगळे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपण लढा देणं काळाची गरज आहे. तर आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. संविधानाने आम्हाला मताचा अधिकार दिला. मताचा अधिकार यासाठी दिला, ज्यांना आम्ही मतदान करतो ते कायदे बनवतात, ते कायदे बनवण्यासाठी आम्ही आमचा प्रतिनिधी पाठवत असतो, परंतु आम्ही डोळस वृत्तीने खऱ्या अर्थाने मतदान करत नाही. आम्ही अगदी म्हणजे शहरापासून खेड्यापर्यंत सुद्धा 1,500 रुपये घ्यायचे, त्याची बिर्याणी खायची आणि त्यांना मतदान करायचं, आणि ते लोक त्या तुमच्यासाठी काम करत नाही. बाबासाहेब म्हणतात की नोकरी करणारा जो मनुष्य आहे त्याला चांगल्या दर्जाचा पगार असावा, त्याची राहण्याची चांगली व्यवस्था असावी, त्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढण्याची गरज भासू नये अशी त्याची व्यवस्था असली पाहिजे, तर तो भ्रष्टाचार करणार नाही. परंतु जे कायदे बनवण्यासाठी ज्यांना आम्ही पाठवलं ते लोक त्यांच्या पेन्शनी जितक्या वेळ निवडून येतील तेवढ्या वेळेची त्यांना पेन्शन मिळेल. आमचा 35 वर्ष कर्मचारी जो नोकरी करतो त्याला म्हातारपणामध्ये पेन्शन मिळत नाही. त्याचं जीवन अतिशय जगणं मुश्किल झालेलं आहे. मुलांना नोकऱ्या नाहीत, खाजगीकरण झालं, सरकारी शाळा बंद झाल्या, म्हणजे पूर्वी शिकू नये अशी त्यांची धारणा होती. फक्त तंत्र बदललं, उद्देश एकच आहे. शाळा तरी सरकारी बंद करून टाकल्या, याचाच अर्थ शिक्षण घेणं अतिशय मुश्किल केलेलं आहे. तर या सगळ्या
जी आजची परिस्थिती आहे ती आपल्यावर अतिशय अन्याय करणारी आहे. तर या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण संघटित होणं जास्त गरजेचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जर तुम्ही संघटित असाल तर या देशाचा प्रधानमंत्री तुमच्या बुटाची लेस सोडेल आणि बांधेल. इतकी ताकद तुमच्या संघटनेमध्ये आहे. तर मी या आज जयंती दिनी आपण सगळेजण म्हणजे जेवढाची वेळ झालेली आहे, कंटाळले आहे, परंतु विचार असणं जशी आपल्याला पोटासाठी जेवणाची आवश्यकता असते तशी विचारांची सुद्धा आवश्यकता असते. जयंती म्हणजे केवळ अगदी नाच गाणे हा आपण आनंद लुटतो, परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि आजच्या दिवशी आपण संकल्प करणं गरजेचं आहे आपल्या मुलांना सुद्धा की बाबासाहेब म्हणतात, वाचा तर वाचा, शिका तर निघा, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो पिणारा केव्हाही कुरकुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या मुलांना आजचा संकल्प की बाबासाहेब 8 वर्षाच्या डिग्र्या 2 वर्षात करत होते आणि हा मुद्दा आपल्या मुलांना सांगणं जास्त गरजेचे आहे. म्हणून हा संकल्प आपल्या मुलांनी अभ्यास अगदी 8 तास तरी 18 तास नाही, 2 तास तरी एका जागेवर बसावेत अशी आपली खरे आजच्या दिवसाची संकल्पना असली पाहिजे. या आजच्या दिवसाच्या मी आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपविते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. बद्दल बोलायचंय. ते खरंच माझ्यामध्येच नाहीये, पण त्यांचं भाषण वगैरे बघून नक्कीच त्यांच्या विचारांची प्रभावित झालेली आहे. मला त्यांच्याविषयी 2 शब्द बोलायचे. आता त्यांनी म्हणाले की तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा जेवणाची वेळ, पण तसं काहीच नाही. त्यांचा प्रत्येक एक शब्द अनुभवण्यासारखा होता आणि त्यांना प्रगल्भ नॉलेज आहे हे त्यांच्या विचारातून कळालेलं आहे. आणि जसं त्यांनी सांगितलं की संकल्प करायचा, मी मागच्या वर्षी त्यांचं भाषण ऐकलं, त्यावेळी मी त्यांच्या भाषणाशी प्रभावित होती. यावर्षी मी एकही मिनिट मला त्यांचा शब्द स्किप करावा असं वाटलं नाही. इतकं छान आणि उत्तम विचार त्यांनी मांडलेले आहेत. खरं तर मला स्टेज तरी अशी नाही की मी पुढे आली तरी माझे हातपाय कापतात, तरी मला इन्स्टंट सांगितले की तुम्ही शुभेच्छा द्या. मी फक्त 2 शब्द बोलली, पण आता मी माझ्या मनाची तयारी केली होती की त्या एवढं बोलू शकतात. या जनरेशन मध्ये ते त्यांच्या एजच्या मनाने खूप बोलला आणि खूप छान बोलला. त्यांचं नॉलेज त्यांच्या पूर्ण परिवाराचंच नॉलेज खूप आहे. ते जसं म्हणाले की नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तर इंग्रज परिवाराचे सगळे सदस्य, सगळे मेंबर मला असे वाटतात की यामध्ये परिपूर्ण आहेत आणि त्यांचा विचार ते असे प्रचार करतायत. त्याप्रमाणे मी माझ्यापासून सुरुवात करेन, माझ्या फॅमिलीपासून सुरुवात करेन की या विचारांना पुढे न्यायचा प्रयत्न करेन. आणि मी त्यांच्या शब्दांशी खूप प्रभावित आहे आणि इथून माझ्यापासून सुरुवात करेन. त्यामुळे मी त्यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला आणि सर्वांना मानाचा जय भीम. थोडे 2 शब्द मी बोलते. सागराचे पाणी कधी आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. जय भीम, जय भीम. धन्यवाद. आज आपल्या इथे छोट्या चिमुकल्या भीमकन्या यांनी एक सामूहिक नृत्य बसवलेला आहे, तर तो आपण ते आता इथे सादर करत आहे. तर बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने आपण मोहन क्रीडा तिथे खूप छान जयंती साजरी करत आहोत. 2 वर्ष झाले आणि जरी 5 लोक असले तरी बाबांच्या तलवारीला
वेगळे श्लोक आहे. याप्रमाणे बाबासाहेबांच्या जयंतीला वेगळाच रंग आपण इथे आणत असतो आणि खरंच लहानपासून तर मोठ्यापर्यंत आज ही जयंती आपण इथे साजरी करतो आणि उत्साहाने. पण आपण एक ठरवूनच घेतलेलं आहे का बाबासाहेबांची जयंती आली तेव्हा आपण एकत्रित होऊ. पण असंच मला असं वाटतं इंगळे ताई यांनी जे भाषण दिले आणि आज प्रत्येक स्त्रीमध्ये त्यांनी स्त्रीत्व काय आहे आणि आपल्या ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार त्यांनी मांडले आणि प्रत्येक स्त्रीमध्ये तुम्ही जागृत व्हा अशी भाषण त्यांनी सांगितलं. आणि या पद्धतीने त्यांना खरंच असं वाटतं का महिन्यातून एकदा त्यांना भेटत जावं आणि प्रत्येक स्त्रीमध्ये तुम्ही प्रत्येक गट निर्माण करावं असं मला वाटतं. आणि हो, आज मी बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने एक छोटं गाणं सादर करते. चुकलं ते क्षमा असेल. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपताच ते जाणे तुझ्या धरतीवरती. अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखड बंद पायातील साखर दंड तळा तळा तुटले तू ठोकताच गंड. जखड बंद पायातील साखर दंड तळा तळा तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तुझे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी पाने पण तळालाच राज. तुझे वृक्ष तैसा होता समाज हिरवी हिरवी पाने पण तळालाच राज. अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे. अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे. धम्मचक्र फिरलेला निराकर ज्ञान देता झालाच रावस रंग. पंखी सुगंध दरवळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. धन्यवाद. छान, खूप चांगला सराव केला आहे. छान. आपल्या आवडते गायक इथे उपस्थित असल्यामुळे तेही एक गाणं इथे सादर करत आहे. तर सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. डॉक्टर अमृत इंगळे आमचे लाडके गायक. एवढं लाडकं. बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने. बाटली बैलगाडी काल आमच्या स्पर्शाने. आज काय बूट घालून आज चाललो विमानात. अरे बुद्ध जाने दावीला
सूर्यकांतीचा पाहिला विमानात. यांनी भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करावे. मग करायचं आता संपलं पुस्तक. हां पुस्तक. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. हां ज्योतिबांना शिवाजीराजांना. धन्यवाद सर. आणि आनंदने खूप चांगलं स्पीच दिलं, त्याच्या सुद्धा साठी सुद्धा बक्षीस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या सगळ्यांमध्ये चेतना देण्यासाठी आदरणीय बोले सर हे पुस्तकाचं वाटप करणार आहेत. तर मी त्यांना विनंती करतो. बोधिसत्वांचा जातक कथा पहिला खंड शहाणे सरांना भेट देण्यात. डॉक्टर जितेंद्र खराडे यांना बोधिसत्वांच्या अट्टकथा हा चौथा खंड भेट देण्यात येत आहे. साखरे सरांना बोधिसत्वांच्या जातक कथा हा चौथा खंड भेट देण्यात येत आहे. संगारे सरांना बोधिसत्वांच्या जातक अट्टकथा हा सातवा खंड भेट देण्यात आहे. तो त्यांनी स्वीकारला. धम्मपद गाथा आणि अट्टकथा खंड 5वा हा इंगळे सरांना भेट देण्यात आहे. त्यांनी स्वीकारला. शोभाताई इंगळे यांना धम्मपद खंड 1 हा भेट देण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकारला. साखरेताई यांना धम्मपद गाथा आणि अट्टकथा चौथा खंड भेट देण्यात येत आहे. संगारेताई यांना धम्मपद गाथा आणि कथा हा 6वा खंड भेट देण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकारला. हे खंड लहान गोष्टी स्वरूपात आहेत. ते बुद्धांच्या जातक कथा आहेत त्या. ते त्यांनी सगळ्यांनी घरात वाचन करावं आणि मुलांना पण ते वाचायला प्रवृत्त करा. धम्मपद गाथा आणि कथा हा 7वा खंड अंकाताई यांना भेट देण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकारला. तथागतांचा धम्म आणि विज्ञान हा ग्रंथ ॲडव्होकेट उर्मिलाताई यांना भेट देण्यात येत आहे. भाविक यांना बुद्ध प्रणीत कर्म सिद्धांत हा ग्रंथ भेट देण्यात येत आहे. बुद्ध धम्म एक महान क्रांती हा ग्रंथ भाविक यांना भेट देण्यात येत आहे. अरहत यांना धम्मपद एक महान क्रांती हा ग्रंथ भेट देण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकार करावा. सार्थक यांना बुद्ध धम्म एक महान क्रांती हा ग्रंथ भेट देण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकार करावा. मनु बुद्ध प्रणीत कर्म सिद्धांत हा ग्रंथ मनु यांना भेट देण्यात येत आहे. अभिज्ञा यांना बुद्ध प्रणीत कर्म सिद्धांत हा ग्रंथ भेट देण्यात येत आहे. अरे वा.
बुद्ध प्रणित कम सिद्धांत हा ग्रंथ मनीषा यांना भेट दिली. डॉक्टर सोनिया इंगळे यांना घरात अंमलदार कोण हा ग्रंथ भेट देण्यात येत आहे. डॉक्टर अभिजित इंगळे डॉक्टर अभिजित इंगळे यांना बुद्ध प्रणित कम्म सिद्धांत हा ग्रंथ भेट देण्यात. मनोहर कातोरे यांना पुनर्जन्म सिद्धांत हा ग्रंथ भेट देण्यात येत आहे. तो त्यांनी स्वीकारला. पण त्यापूर्वी आपण जे सोसायटीचे मेंबर हे सर्वजण आपण उपस्थिती दाखवली आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर करण्यासाठी आपण जो भाग घेतला सहभाग घेतला त्याच्यासाठी मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि तसे सोसायटी समितीने आपल्याला खूप सारी मदत केलेली आहे त्यासाठी देखील मी त्यांचा खूप सारा आभार व्यक्त करतो. आणि आपण मागच्या वर्षीप्रमाणे देखील या वर्षी देखील जोशामध्ये जयंती साजरी केलेली आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असल्यामुळेच हे सगळं शक्य होतं. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही आपण चांगली जयंती साजरी करूया आणि जास्तीत जास्त सोसायटीतील लोक कसे सहभाग होतील त्यासाठी आपण थोडस वर्कआउट करूया. आणि आपण आता कार्यक्रमाची सांगता करून हा प्रोग्राम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान बुद्धांचा तथागत भगवान बुद्धांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी विशेष मेहनत जे घेतलेले भोले सर आणि संगारे सर ओंकार सार्थक यांनी पण खूप सारी मेहनत घेतलेली आहे. आणि कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले शोभाताई इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य सळगावकर यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. शुद्धधन नामदेव इंगळे यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि त्यांचं मार्गदर्शन पुढच्या वर्षी आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघायला मिळेल अशी आशा व्यक्त करतो. बुद्धीच्या सागरातील मंथन भीमात होते, समतेच्या भावनातील चंदन भीमात होते. तालात जीवनाच्या विषमता नाचली, न्यायाची रागदारी गुंजन भीमात होते. संकल्प या मनाचा क्रांती करून गेला, निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला. दीपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंधराने, इतिहास घडविला माझ्या युगंधराने. ही आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची, फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची. दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा, गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा. विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला, भीमराव माणसाला माणूस करून गेला. काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात, तू दाविली पहाट उज्ज्वल प्रखरती ज्योत. न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता, या दीन बांधवांना आदर्श तुझा होता. बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले, बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले. बंधुत्व न्याय जाने हृदयात साठविले. दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले, दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले. दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले. बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले. बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले. बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्व तू चकित केले. पाहिला महासागर, तो पाहिला महासागर, पुस्तकाच्या ज्ञानात. पाहिला महासागर, पुस्तकाच्या ज्ञानात.
विधानात भीम सूर्यकांतीचा पाहिला विधानात बुद्ध ज्याने दावी